बघून जेवढं सोपं वाटलेलं मला तेवढं ते डेफिनेटली नव्हतं. बऱ्याच गोष्टी बाहेर दिसत नाहीत, म्हणजे आतमध्ये खूप किऑस असतो, खूप भांडणं असतात. निकी जी आहे आतमध्ये तिचा हेतू फक्त मला थांबवणे, त्याच्याकडे जाण्यापासून थांबवणे हा असायला पाहिजे होता. पण कुठेतरी ना तिचा हेतू मला फिजिकली हर्ट करण्याचा आहे असं मला वाटत होतं. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, बिग बॉस मराठीचा हा नवा सीझन प्रचंड गाजतोय आणि याच बिग बॉस घरातील एक वाघीण माझ्यासोबत आहे आणि योगिता माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी बरी आहे. वाघीण बोललीस मला याबद्दल विशेष धन्यवाद तुझे. डेफिनेटली तू वाघीण आहेस, कारण की आम्ही 2 आठवडे तुला स्वतःला तिथे सेटल व्हायला वेळ गेला, पण तिसऱ्या आठवड्यात तू कमालीची खेळलीस आणि हा होप अजूनपर्यंत ठेवायला हवा होतास आणि आम्हाला शेवटच्या आठवड्यापर्यंत तू हवी होतीस. सो काय सांगशील या प्रवासाबद्दल? प्रवास खरंच चांगला होता आणि हो, मला पहिले 2-3 दिवस सेटल होण्यासाठी गेले. ते पहिल्या नॉमिनेशन टास्कनंतर माझे काही खूप चांगले मित्र मैत्रिणी मला तिकडे भेटले आणि तो प्रवास सुरू झाला आणि मी टास्कमध्ये दिसायचे. म्हणजे मला ते माहीत होतं की आपण टास्क छान खेळू शकतो, मी त्यात छान दिसायचे. पण त्या व्यतिरिक्त मला माहीत होतं की जे काही राजकारण रचावं लागतं, घरात खेळावं लागतं, त्यात कुठेतरी मी कमी पडत होते. आणि बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे आपण टी व्हीवर 1 तास बघतो बिग बॉस, पण तिकडे आम्ही 24 तास असतो. त्यामुळे ते बघून जेवढं सोपं वाटलेलं मला तेवढं ते डेफिनेटली नव्हतं. आणि जे आत लढतायत इतकं फॅमिलीपासून लांब राहून, तिकडे जे काही भांडणं होतात, खूप कधी लो फील होतं, ते सगळं फेस करून ते सगळे लढत आहेत आणि सगळ्यांना फील होतं. म्हणजे मी एकटी रडले नाही, तिकडे सगळे रडलेत. फक्त मी काही लोक दिसलेत, काही लोक नाही दिसलेत. तर सगळ्यांनाच ते लो फील होतं. पण बऱ्याच गोष्टी बाहेर दिसत नाहीत, म्हणजे आतमध्ये खूप किऑस असतो, खूप भांडणं असतात. तासाभर जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवतो. तर त्यामुळे होतं कधी खूप लो फील. आणि मला तसा कोणी फार पर्सनली त्रास दिला नव्हता. पण माझा स्वभाव असा आहे की मला इतरांना भांडताना बघून मला खूप वाईट वाटायचं आणि त्याचा मला जरा त्रास व्हायचा. पण बाहेरून तुझ्या फॅमिलीने तुला प्रचंड सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा आम्ही तुझ्या फॅमिलीशी बोललो तेव्हा सासूबाईंना तू खेळलीस यामध्ये खूप आनंद झाला. सो आत्ता तू घरच्यांना भेटलीस तेव्हा काय झालं नक्की घरच्यांसोबत? किती ती स्पेशल मुवमेंट होती तुझ्यासाठी? नाही, खूप स्पेशल होती, कारण पहिल्यांदा मी गेल्या 3 वर्षात सौरभ आणि मी एकत्र आहोत. आणि एवढे दिवस मी कधी लांब राहिलो आहे शूटिंगच्या निमित्ताने, पण कॉन्टॅक्ट नाही, बघणं नाही, बोलणं नाही. आणि हे असं लांब राहणं वेगळं असतं. तर काही नाही, घरचे थोडे इमोशनल होते, पण ते खूप खुश होते की मी परत आले. सगळेच, मम्मी पप्पा, सौरभ, माझ्या घरच्यांना मी काल भेटले. तर काही नाही, सगळे छान खुश आहेत, मी पण खुश आहे. बरं, आता एक सदस्य म्हणून घरात इतके दिवस राहिली आहेस, बाहेर पडल्यानंतर कोणता एक एपिसोड तुला बघावासा वाटेल की त्यात माझी चूक होती नव्हती किंवा त्यात मला चुकीचं ठरवलं गेलं, असं कोणता एपिसोड आहे? मी ॲक्च्युली बघितला जो लास्ट कॅप्टन्सी टास्क जे काही होतं, तो टास्क मला बघायचं होतं की मी कशी खेळली आहे. आणि कारण मी तर खेळत होते, माझं इतरांकडे फार लक्ष नव्हतं. आणि मला हे बघायचं होतं की सूरज कसा खेळला. कारण मी खेळत असताना मला इतरांना बघायला मिळत नव्हतं. इवन मी फर्स्ट राऊंडमधून आऊट झाल्यानंतरही मी जराशी ट्रॉमटाईज झाले होते त्या सगळ्या प्रकरणामुळे. त्यामुळे मला व्यवस्थित बघायला मिळालं नव्हतं की सूरज कसा खेळला आहे. तर मला ते बघायचं होतं. तर मी ते काल तेवढा टास्कचा तेवढा पार्ट बघितला आणि मला खूप मजा आली. तो मुलगा कमाल आहे. म्हणजे त्याला मी आत बघितलं मी त्या मुलाला. तो मला टी व्हीवर फक्त 1 तास दिसला आहे, पण मी त्याला आत बघितलं. तो इतका प्युअर हार्टेड मुलगा आहे. तो खरंच इतका इनोसेंट आहे ना की विश्वास नाही बसत आजच्या जगात इतकं भोळं साधं कोणीतरी आहे, असा आहे तो. सो तो जो आम्ही टास्क बघितला, प्रचंड खेचाखेच झाली. स्वतःला काही लागलंय, दुखलंय? होय बघ. म्हणजे आता कमी झालं ते जरा, पण ते जेव्हा लागलं होतं तेव्हा ते फार झोंबत होतं. पण ठीक आहे, तो टास्कचा भाग असतो. आणि आता आहेत तिकडे फिजिकल टास्क, तर ते इट्स अ पार्ट ऑफ रिॲलिटी. आणि मी खेळले, थोडंसं लागलं, बट ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ दॅट गेम. त्यामुळे त्याच्याबद्दल असं काही फार हे नाही आहे. फक्त जी काही खेचाखेची होत होती, त्यात गळा आवळला जात होता. आणि म्हणजे मला असं वाटत होतं की निकी जी आहे आतमध्ये तिचा हेतू फक्त मला थांबवणे, त्याच्याकडे जाण्यापासून थांबवणे हा असायला पाहिजे होता. पण कुठेतरी ना तिचा हेतू मला फिजिकली हर्ट करण्याचा आहे असं मला वाटत होतं. कारण ती ज्या पद्धतीने फक्त थांबवता आलं असतं तिला, पण नाही, ती ते हुडी पकडून माझ्या गळ्याभोवती आवळणं
किंवा आता मला तिच्याबरोबर ते करता येत नव्हतं कारण तिचा ड्रेस खूप छोटा होता आणि ते म्हणजे बरोबर नाही आहे ते तसं करणं. सो ते मला जेवढं जसं जमलं ते मी केलं, तिला जेवढं जमलं जसं जमलं तिने ते केलं आणि प्रेक्षकांनी ते सगळं बघितलं आणि ते ठरवतात त्यावर काय ठरवायचं ते. बरं, आत्ता स्ट्रॉंग झाली आहेस तू, आणखीन स्ट्रॉंग झाली असशील. पण आता जर असं चान्स मिळाला घरात पुन्हा जाण्याचा, तर घरात जाऊन असं म्हणशील का, चला वाट मोकळी करा, त्या स्टाईलने पुन्हा कमबॅक आम्हाला आवडेल. अरे बापरे, ही खरंच म्हणजे हा तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे की तुम्ही माझ्यावर पुन्हा एवढी जबाबदारी टाकताय. पण मला माहीत नाही म्हणजे चला वाट मोकळी करा हे बोलणं यासाठी सोपं आहे, पण काय होतं म्हणजे भांडणं मीही केलेत आयुष्यात बऱ्याचदा आणि भांडणं केली आहेत म्हणून नाही, पण मी बाहेर खूप खूप वेगळी असायचे. मी आतमध्ये जेवढी वल्नरेबल होते जेवढी इमोशनल झाले होते ना तेवढी मी बाहेर असते. मी बाहेर खूप प्रॅक्टिकल आहे आणि म्हणून मी आणि माझ्या फॅमिलीने ठरवलं होतं की हे करूया. पण आतलं जग वेगळं आहे, आतमध्ये खूप वेगळं आहे, तुमचे वेगळे इमोशन्स बाहेर येतात, तुमची हेल्थ खूप वेगळी असते आतमध्ये आणि बाहेर खूप वेगळे असता तुम्ही. त्यामुळे मी पण बाहेर आलं, मला एक्सपेक्टेड नव्हतं की लोकांचा एवढा चांगला रिस्पॉन्स असेल. मला वाटलेलं की काय लोक बोलतील, ही काय खेळून आली वगैरे, पण असं अजिबात नाही आहे. खूप प्रेक्षकांनी सगळ्यांनीच इवन बिग बॉसच्या टीमने सुद्धा मला खूप समजून घेतलं, मला खूप सांभाळून घेतलं. आणि मी आता जो कालचा एपिसोड झाला एलिमिनेशनचा त्यानंतर लोकांचे इतके चांगले रिव्ह्यूज आहेत की तू छान खेळून आलीस, तुझं कल्चर संस्कार वगैरे जपलेस. आणि ते काही मुद्दाम असं करूया असं नव्हतं, पण ते इव्हेंच्युअली झालं आणि जे होतं चांगल्यासाठी होतं. हे एका वाक्यावर मी माझं आयुष्य जगत असते की बघू जे होईल चांगल्यासाठी. इवन निखिलला मी बोलायचे, निखिलला मी आतमध्ये खूप वेळा बोलले की आता आलो आहे ना तर जे होईल चांगल्यासाठी होईल असं समजून खेळत राहायचं. आणि ॲट दी एंड बाहेर आलं मला रिअलाईज झालं की 21 दिवसांमध्ये मी लोकांचं इतकं प्रेम मिळालं ना मला की मी इमॅजिनच केलं नव्हतं की 2-3 आठवड्यांमध्ये मला इतकं मिळेल. आणि खरंच त्यासाठी त्यांचे आभार सगळ्यांचेच इनफॅक्ट की मला इतकं समजून घेतलं. आणि खूप इझिली मी ट्रोल होऊ शकले असते पण तसं काही नाही केलं त्यांनी. सो मी त्यासाठी खूप ग्रेटफुल आहे. बरं, घरातील एक वाईट प्रसंग जेव्हा राग आला आणि एक चांगला मोमेंट, स्पेशल मोमेंट सांगेन मी आधी. जेव्हा मी कॅप्टन्सी टास्क मी त्या मोटरच्या सीटवर ड्रायव्हरच्या सीटवर मी बसले आणि मी घराचा पहिला कॅप्टन मी बनवला. तो माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट होता की मी बनवला कॅप्टन. सो हॅपी मोमेंट तो होता. आणि सॅड मोमेंट मी म्हणेन त्याच टास्कच्या दरम्यान ॲक्च्युली होता, जेव्हा खूप वाईट बोललं जात होतं काही लोकांना. मला नव्हतं, ते काही इतर कंटेस्टंटसाठी होतं, पण ते मला ते आवडलं फार. आणि मी खूप तिकडे वल्नरेबल झाले होते. आर्याला ॲक्च्युली बोलत होते ते, पण ते खूप वाईट बोललं जात होतं. खूप तिला नखबीक मारलेलं त्या निकीने गालावर. ते नाही आवडलं मला. बरं, आज रक्षाबंधन आहे, घरात कोणत्या सदस्याला भाऊ मानायला आवडेल? मी सांगितलंय DP दादा, पॅडी दादा आणि सूरज ह्या तिघांसाठी माझ्या नावाच्या राख्या गेल्याच पाहिजेत. कारण DP दादांनी ॲक्च्युली आम्हाला आतमध्ये माहीत नव्हतं की एक्झॅक्टली कधी आहे रक्षाबंधन. तर ते सारखे कॅमेरावर सांगायचे 2 राख्या पाठवा माझ्यासाठी, 2 राख्या पाठवा, अंकितासाठी एक आणि माझ्यासाठी एक. तर ते तर काय आता मी त्यांना स्वतः नाही बांधू शकत, पण आय होप टीमने माझ्याकडून DP दादा, पॅडी दादा आणि सूरजसाठी राखी पाठवावी. सूरजने तर मला त्याला योगिता बोलता नाही यायचं म्हणून माझं एक टोपण नाव ठेवलेलं चिवताई. आणि हे ॲक्च्युली अभिजितने ठरवलेलं की तू तिला चिवताई बोल. नंतर मी अभिजितला सांगितलं की मला घरात ॲक्च्युली चिव बोलवतात. मला लहानपणापासून आत्ता मी एवढी मोठी झाली तरी सुद्धा मला चिव म्हणूनच हाक मारली जाते. सो तो मला खरंच चिवताई बोलायचा आणि मला ते इतकं छान वाटायचं. तो मुलगा इतका गोड आहे तो खरंच, म्हणजे त्याने मला चिवताई बोललं मला फार आवडायचं. सो आय होप माझ्या राख्या पोचतील त्या तिघांपर्यंत. डेफिनेटली पोहोचतील. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.